नमस्कार पब्लिक, तुम्हाला पण करवीरच्या राजाचा आगमन सोहळा बघायचा आहे तर चला जाऊया म्हणल्यावर आपण थांबतोय वे. लगेच काढली गाडी आणि चाललो आम्ही गणपती बाप्पाच्या दिशेने. जाताना पाऊस येत होता, खरं मनात एकच इच्छा होती गणपती बाप्पाला बघायचं. त्याच्यामुळे न कुठं थांबता आम्ही डायरेक्ट गेलो गणपती बाप्पाच्या दिशेनं. थोड्या वेळात आम्ही पोचलो जिथं गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं तिथं. पण आता चाललोय कारण गाडी अलीकडेच पार्किंग केलेली, नंतर गर्दी जास्त होणार, गाडी काढा येणार नाही म्हणून गाडी पार्किंग करून आम्ही चाललो. तर पब्लिक आपण आता इथे पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही इथं सगळी जमा झाले लोक. ताशा पथक आले, ट्रॅफिक जमायला पण सुरुवात झाल्या. तर लवकरात लवकर बघून घ्या, ट्रॅफिक पण जमायला सुरुवात झाल्या. पाऊस चालू होता तरी पण पब्लिक ढीग आलेलं. पाऊस असल्यामुळे लोक जिथं जागा मिळतील तिथं बसलेली. थोड्या वेळात पाऊस थांबला. पाऊस थांबल्यावर काय ढोल ताशा पथकवाल्याने त्यांचं ढोल ताशा बाहेर काढायला सुरुवात केली. सगळे ढोल ताशे बाहेर काढून झालेत. आता सगळी लोक आतुरतेने वाट बघत होती, ती म्हणजे गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप पाहण्यासाठी. गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप पाहण्यासाठी अजून वेळ होता. तोपर्यंत ढोल ताशा पथकवाली त्यांचं सगळं आवरून घेत होती. ही दिदी पण तिचा ढोल व्यवस्थित बांधून घेत होती. थोड्याच वेळात आपण ज्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ आली, ती म्हणजे गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप पाहण्याची. एकदाच गणपती बाप्पा सुंदर असं रूप दिसलं आणि मग काय सगळा जल्लोषच सुरू झाला. इकडं ढोल ताशा पण वाजायला सुरुवात झाली. सगळं वातावरण कसं एकदम आनंदी झालेलं. बारकं बाळ पण एकदम आनंदानं नाचालतं. बारकी मुलं सुद्धा एकदम जोशात येऊन ढोल ताशा वाजवालतीत. आता तुम्ही म्हणशाला हे काय वाजवाले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्या सगळ्या पब्लिकमध्ये उभारून सुद्धा धाडसच लागतंय. आणि ढोल ताशा पथक सुद्धा काय फक्त एक नव्हतं, दोन दोन होतीत. आणि दोन्ही पण पथक तेवढ्याच जोरात वाजवालतीत. या बारक्या मुलांना तर एकदम क्वालिटी लुक केलेला. फक्त ढोल ताशा पथक नसून साऊंड सुद्धा लावलेला. साऊंडच्या गाण्यावर बारकं पोरगं तर एकदम क्वालिटी नाचालतं. नंतर वायपी पवारनगरच्या आधारस्तंभांनी याच कहाण्यांनी सुद्धा साऊंडच्या गाण्यावर नाचण्याचा आनंद घेतला. अशा प्रकारे आपल्या लाडके गणपती बाप्पाचा आगमन सोहळा बघून आम्ही चाललो घरला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता लाईक, शेअर आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.